सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 17 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा सायंटिफिक वे ऑफ सक्सेस 11-12 सायन्स नीट जेईई एमएसटी सीईटी सीबीएसई एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण संपर्क 951856 8168 सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती निवड 5 भाजपा 5 राष्ट्रवादी 1 शिवसेना मान राष्ट्रवादी खटाव भाजपा फलटण भाजपा कोरेगाव राष्ट्रवादी सातारा भाजपा वाई राष्ट्रवादी जावळी भाजपा करड भाजपा खंडाळा राष्ट्रवादी महाबळेश्वर राष्ट्रवादी पाटण शिवसेना हिम्मत असेल तर कारवाई करून दाखवा आमदार शशिकांत शिंदे कोरेगाव पोलिसांवरून विधान परिषदेत घमसान चर्चा कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बलवान तसेच गुन्हे प्रकरणी शाखेतील अंमलदार नागराज कदम आणि अक्षय शिंदे यांच्या कार्यपद्धतीवरून सोमवारी विधान भवनात जोरदार खळबंदी पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले। गॅस सिलेंडरच्या प्रश्नावरून वाईमध्ये काँग्रेस आक्रमक किसनवीर चौकात चुलीवर भाकरी तापून केला सरकारचा निषेध। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत। आखाती देशांमधील राजकारण पुढे करून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत। याच्या निषेधात वाई तालुका काँग्रेस कमिटी व महिला आघाडीच्या वतीने वाईतील केसनवीर चौकात सोमवारी आंदोलन करण्यात आले। साताऱ्यात होमगार्ड संरक्षणात गॅस वितरण अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे सातारा शहराच्या जिल्ह्यातील जवळपास सर्वच एजन्सी बाहेर रांगा लागल्या आहेत। गॅस वितरकावर नागरिकांची बाचाबाची होण्याचे प्रकार घडत आहेत। त्यामुळे सातारा शहरात होमगार्डच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडर वितरण करण्यात येत आहे। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर एनएचएमचा निधी रखडला 850 कर्मचाऱ्यांना फटका जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम आर्थिक अडचणीत सापडले असून संपूर्ण आरोग्य यंत्रणात अक्षरशः व्हेंटिलेटर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे। जिल्ह्यातील सुमारे 850 एनएचएम कर्मचाऱ्यांचे 2 महिन्यांपासूनचे वेतन रखडले असून अनेक आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीवरही गंभीर परिणाम झाला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे सध्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात निधी उपलब्ध नसल्याची धक्कादायक स्थिती समोर आली आहे। त्यामुळे आरोग्य सेवा आणि विविध योजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। उमरेचा चोरट्यांनी मध्यरात्री 6 दुकाने फोडली उमरेतील पाटप ठिकाणी परिसरात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 6 दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पहाटे 1 ते 2 वाजता सुमारास चोरट्यांनी सुमारे तासभर या परिसरात वावरत दुकाने फोडून सुमारे 14,000 रुपयांची रोख रक्कम मोबाईल ऍक्सेसरीज व इतर साहित्य लंपास केले। या घटनेमुळे व्यापाऱ्यावर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान ही घटना जेथे घडली तेथे रात्रभर पोलीस गस्त असते। त्याच ठिकाणी चोरी झाल्यामुळे उमरेत पोलीस गेले कोणीकडे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे। कापूर रोडावरील जुना पूल पाडण्यास सुरुवात रहमतपूर वडूज मार्ग वाहतुकीस बंद रहमतपूर अंबेरी वडूज रस्त्यावरील कापूर रोडा येथील नवीन पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी जुना पूल पाडण्यास प्रत्यक्ष सुरुवात केल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। सर्व वाहनधारक व प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पर्यायी मार्गाने सुरक्षित वाहतूक व प्रवास करावा असे आवाहन कोरेगाव बांधकाम विभागाचे उपअभियंता यशवंत काटकर यांनी केले आहे। दंपतीच्या विकेट भूत तालुका खटाव येथील युवतीचा मृत्यू पुसेगाव फलटण रस्त्यावरील भूत तालुका खटाव येथील स्वामी शटर फॅब्रिकेशन दुकानासमोर झालेल्या मोटरसायकल डंपर अपघातात 2 जण गंभीर जखमी तर तिसऱ्या जखमी युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या अपघातात शुभम दिलीप मोरे वय 19 राहणार आंबलेवाडी तालुका खटाव जय सचिन भोसले वय 15 राहणार वाकडी ढवळ तालुका फलटण आणि सृष्टी दिलीप मोरे वय 17 राहणार आंबलेवाडी तालुका खटाव गंभीर जखमी झाले। उपचार सुरू असताना अपघातात सृष्टी दिलीप मोरे हिचा मृत्यू झाला। संरक्षक भिंत तुटल्याने अपघाताचा धोका फलटण पुसेगाव मार्गावर बुधवारी गाववाड्याच्या पुलावरील स्थिती फलटण पुसेगाव राज्य महामार्ग क्रमांक 147 वरील भूत हद्दीतील जवळपास 8 फूट खोली असलेल्या ओळ्याची संरक्षक भिंत गेल्या काही दिवसांपासून तुटली आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे। पुलाची संरक्षक भिंत जीर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वी या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला होता। त्यानंतर तिथे कोणतीही दुरुस्ती करण्यात न आल्यामुळे संरक्षण भिंतीचा जीर्ण झालेला भाग टप्प्याटप्प्याने ढासळत आहे। सध्या संरक्षक भिंतीचा मोठा भाग पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे। कोरेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी रुपाली गुरव उपसभापतीपदी रवींद्र पवार यांची बिनविरोध निवड कोरेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी रासुर्णे येथील रुपाली गुरव आणि उपसभापतीपदी आर्वी येथील रवींद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क 9594 415 115 ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।